माझं नाव विजया संग्राम पाटील। सुरुवातीला मला काहीच जमत नव्हतं, कंबर सुद्धा उचलायला जमत नव्हती, पण इथं आल्यापासून सर्वांगासनामध्ये कंबर सुद्धा उचलता आली आणि हलासनमध्ये पाय सुद्धा पाठीमागे घेता आले। हा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलार्म लावून पहिला आपण उठत होतो, आता अलार्मच्या आधी जाग येते। नमस्कार। 9 वाजता उठायची सवय दररोज। आणि माझी बहीण स्वाती पाटील मॅडम माझी बहीण, आणि ॲक्च्युली मला बॅक पेनचा इतका त्रास आहे की सांगली कोल्हापूर म्हणजे सगळे टॉपचे डॉक्टर झाले पण काय पेन कमी येत नव्हते। मग बहीण म्हणली की तुला यायला लागेल इथं आणि योगा करायला लागेल। आणि अनुभव असा की जेव्हापासून योगा जॉईन केलाय तसं मला बॅक पेन होतं हे मला आठवण झालंय। आणि काय म्हणजे आसनी एवढी परफेक्ट झाली की आम्ही शयन स्थितीत गेलो की अपर्णा मॅडमचा आवाज बोलल्या नाही तरी कान व्हायचे। मी करुणा किरण इनामदार। मुद्दा म्हणजे मला शास्त्रोक्त पद्धतीनं आसनं आणि सूर्यनमस्कार शिकायला मिळाले, त्यामुळे त्यांचे मी आभार मानते। आणि तिसरा मुद्दा म्हणजे माझा आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला आहे, कारण मी एवढी इथं बोलत नव्हते। माझं नाव उमा प्रकाश शिंगण। हरिओम, सर्वांना नमस्कार। मी इथं आले, मला थोडंसं योगाचं अगदी प्राथमिक ज्ञान थोडंसं होतं, पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं योगासनं कशी करावी हे इथं आल्यानंतर मला जास्त चांगल्या पद्धतीनं कळालं। मला बोलता येत होतं पण थोडे अडखळत होते। इथं आल्यानंतर खूप छान पद्धतीनं आमच्या शिक्षकांनी आमच्याकडून हे सगळं करून घेतलं। तुम्हाला येतंय, तुम्हाला जेवढं येतंय तेवढं करा, जसं येतंय तसं करा, स्थिर राहा आणि सुखासीन ह्याच्यामध्ये राहा, हे सारखं सांगत असल्यामुळं मनात जी भीती होती ती पूर्णतः निघून गेली। मी आता एक वाक्यच फक्त मी बोलतो की तेरा भी दर्द ठीक होगा लेकिन ये योगा से ही होगा। हरिओम, मी डॉक्टर रेखा उदेसी हमाने। आणि प्रत्येकाकडनं म्हणजे जसं आता म्हटलं की एज गॅप भरपूर होता, म्हणजे अगदी 20-22 वर्षापासून 70-72, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला तितकंच महत्त्व देऊन प्रत्येकाकडनं जशी आम्हाला जमतात ह्या पद्धतीने हळूहळू आसनं जी आहेत ती करून घेतली। आणि म्हणजे मॅडमलाही माहिती आहे की मला आसनं करताना फार त्रास होत होता, पण आता ह्या एवढ्या सगळ्या दिवसांच्या ह्याच्यानंतर रोजच्या सरावानुसार आता परीक्षेच्या वेळेस छान आसनं करता आली, याचा मला स्वतःला फार आनंद झालाय। आणि इथनं पुढे पण जो वर्ग आहे तो पण नक्कीच करायचा मी प्रयत्न करेन। धन्यवाद। मी योगालयाच्या आधी 3-4 ठिकाणी जिम आधी लावलेली, पण महिन्याचं एक 7-8 दिवस झाले तरी मला ती करूच वाटत नव्हतं। आणि एक दिवस बहिणीने बघितलं पेपरमध्ये पॅम्पलेट आलं त्याचं, मग मी म्हटलं जाऊ का, ती म्हणजे इथे जरी गेलास तर 5-6 दिवसच्या वर काय तू जाणार नाहीस, काय जाऊ नकोस। पण पहिल्या दिवशी कॉन्फिडन्सली मला एक 4-5 वाजता जाग आली आणि पहिल्याच दिवस होता त्या, आणि मी ठरवलं की आज जाऊन बघूया तर काय होते। आणि मी तेव्हा पहिला दिवस केला, तेव्हापासून सगळा पूर्ण मी योगा दिवस पूर्ण केलेत आणि मला चांगला अनुभव आलाय। आणि आता मी रोज 5लाच उठते, शनिवार असलं तरी 5ला उठते आणि इथनं पुढं पण मी आता करतच राहणार योगा। माझं नाव संपतराव पाटील। मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही इथे येतो योगाला। योगाच्या पहिल्या दिवशी आम्हाला वाटतं की आम्हाला जमतंय का नाही, आसनं चांगली जमायला लागली। शनिवारचं आम्ही दोघेही आसन घरीच करतो आणि व्यवस्थित जमायला लागली आसन। नमस्कार, मी रुपाली संपतराव पाटील। आमच्या फॅमिलीत आम्ही 4घच आहोत। आम्हाला सगळ्यांना व्यायामाची खूप आवड आहे आणि योगायोगाने आम्ही हा योग वर्गाच्या पॉम्पलेटची माहिती वाचली आणि माझे मिस्टर आता म्हणजे त्यांची स्वतःची एंजिओप्लास्टी झालेली आहे, तरी पण आम्ही योग जॉईन केला आणि माझ्यापेक्षा छान ते आसनं करतात आता। नमस्कार। सविता डांगे। आम्ही करत त्याच्यामुळे मला इतका फरक पडला की तुम्ही दिवसभर फ्रेश राहता आणि तुम्हाला कुठल्या व्याधी, मला आज एकही गोळी नाही। आणि या सगळ्याचं श्रेय जातं सर्व योगासनाला। योगासन केलं की तुमच्या जीवनात सकारात्मकता तर येते आणि आपल्याला दिवसभर छान वाटतं आणि सर्व रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते। आणि यासाठीच सर्वांनी दररोज योगा केला पाहिजे आणि तो अंगीकारला पाहिजे। आणि माझा इथून पुढे प्रयत्न राहील की जास्तीत जास्त वर्ग आमच्या अण्णासाहेब डांगे स्कूलमध्ये व्हावेत आणि सर्व
योग शिक्षकांचे मार्गदर्शन असंच लाभावे आणि इथून पुढचा जे काय असेल कार्यक्रम योगासनचा त्यासाठी नक्की सहकार्य करेन. धन्यवाद.